बघा घटक आहे संख्येवरील क्रिया आणि त्याच्यामधला उपघटक जो आहे तो आहे गुणाकार. ठीक आहे, गुणाकार आपल्याला सगळ्यांना येतोय आपल्याला माहिती. पण गुणाकार मांडत असताना आपल्याला तीन गोष्टी माहित पाहिजेत. एक म्हणजे गुण्य कोण, गुणक कोण आणि यांचं गुणोत्तर कोण. समजा आपण उदाहरणार्थ सोपं घेऊया. आपण घेतलं समजा 12 गुणिले 6, उत्तर आपल्याला माहिती 1272. तर ह्याच्यामध्ये 12 जो आहे की नाही ज्याला गुणलं जातं त्याला म्हणायचं गुण्य, आणि जो गुणायचं काम करतो त्याला म्हणायचं गुणक, आणि त्यांचा गुणाकार केल्यावर जे उत्तर येतं त्याला आपण प्रोडक्ट मध्ये इंग्रजीमध्ये आहे, ते काय आहे 72, ज्याला आपण गुणाकार असं म्हणतो. आता हा गुणाकार करत असताना काही महत्त्वाचे नियम आहेत. ते नियम आपण समजून घेऊया. पहिला नियम बघा काय, गुणाकाराचे नियम. शून्याचा नियम. शून्याचा नियम एकदम सिंपल आहे. काय नियम सांगतो, कोणत्याही संख्येला जर तुम्ही शून्याने गुणलो, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर काय येते शून्य. त्यामुळे शून्य माणसाच्या नादी लागायचं नाही, आपली सुद्धा किंमत शून्य होणार असते. ठीक आहे, चला पुढे आहे एकचा नियम. एकचा नियम, कोणत्याही संख्येला तुम्ही एक न गुणा उत्तर तीच संख्या, म्हणजे 18 गुणिले 1 केलं तर उत्तर येणार 18. पण 1 न जर शून्याला गुणलं तर 1 येणार आहे का, शून्य येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे शून्ययुक्त संख्यांचा नियम. आता शून्ययुक्त संख्या म्हणजे कसल्या संख्या, 10, 100, 1000 अशाच्या संख्या असतील. काही टेन्शन घ्यायचं नाही. समजा तुम्हाला संख्या अशी आली 5000 गुणिले 5, काही विचार करायचं नाही. शून्य बोलायचे 1 3 शून्य देऊन टाकायचे आणि 5 संपला विषय. शून्ययुक्त संख्यांचा नियम. शून्यांची संख्या मोजा, शून्य लिहा, फक्त उरलेल्या संख्या त्यांचा गुणाकार. गुड. आता पुढे आदला बदलीचा नियम. आदला बदलीचा नियम म्हणजे काय माहिती का, समजा तुम्हाला माहिती 3 गुणिले 5 बरोबर 15 येते. 5 गुणिले 3 बरोबर 15. हा, आणि जर समजा तुम्ही आदला बदली केली, त्याला 5 ला इथे टाकलं, त्याला 3 ला टाकलं, तरी उत्तर काय येणार आहे. म्हणजे कोणतीही गुण्य आणि गुणक यांच्या आदला बदल केल्यास गुणाकारात बदल होत नाही, गुणाकार स्थिर राहतो, तोच गुणाकार राहतो. पुढचं, गुणाकारातील एकच स्थानची संख्या ओळखणे. समजा तुम्हाला देताना संख्या दिली आहे 155 गुणिले 48, आणि तुम्हाला म्हणलंय हा गुणाकार केला असता उत्तराच्या एकच स्थानी काय येईल. आपण म्हणतो आता करावं लागेल सगळं गुणाकार एकच स्थानी काढू, अजिबात नाही. डायरेक्ट 845 करायचं शून्य. मला सांगा तुम्ही हे 8 बघून त्यावेळेस इकडचं असं बघणार इकडं, नंतर ह्या 4 आपण ह्याला गुणणार आहे, त्यावेळेस आपण इथं काय करतो रे, खुली देता किंवा शून्य करता. मग इथं शून्यच येणार आहे की नाही करतो, आणि इकडे ही संख्या तुमची येणार आहे. मला सांगा ही संख्या खाली उतरणार आहे का नाही उतरणार. म्हणजे करायचं काय की अशा संख्यांचा गुणाकार करत असताना एकक स्थानच्या संख्यांचा जो गुणाकार येणार आहे त्याच्याच एकक स्थानची संख्या तुमच्या उत्तरात येणार. जर समसंख्या आणि समसंख्यांचा गुणाकार केला तर उत्तर विषम येतो का समसंख्येत. बघा बरं, घेऊन बघायचं 2 पट करा. 8 आणि 6 8 6 48 सम आली. ओके, सम आणि विषम संख्यांचा गुणाकार केला तर बघा बरं, 8 गुणिले 5 8 गुणिले 5 कशी आली, सम आली. बरोबर. पण जर समजा मी इथं संख्या 10 गुणिले 5 घेतली, सम आली. म्हणजे इथं काय येते कळलं उत्तर. बघा इथं काय येते, सम गुणिले सम समच येते. पण विषम गुणिले सम केलं तरी उत्तर समच येते. बघा विषम गुणिले सम उत्तर काय येते, समच येते. विषम गुणिले विषम 3 गुणिले 5 करून टाका, 3 5 15, 3 गुणिले 9 3 27. ओके, 15 गुणिले 3 15 3 45. म्हणजे काय येते, विषम येते. शेवटचा नियम विषम गुणिले सम तेच येणार आहे, येणार आहे सम. आले लक्षात.